नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालयात तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर व्याकरण आहे त्याचं नाव काय? वर्णविचार। काय आहे? वर्णविचार आणि यांचा हा दुसरा सीझन आहे। तर पहिल्या सीझन मध्ये आपण बघितले की वर्णविचारण हे आहेत काय आणि इथे आपण बघणार आहे की जे वर्णविचारण आहे यांचा काही प्रश्न किंवा उत्तरे आपण बघणार आहे की कशा प्रमाणे हे प्रश्न आणि उत्तरे देणार आहे। तर चला बघूया। बघा आता आपण तुमच्या समोर आलेला आहे पहिला प्रश्न। कोणता प्रश्न? पहिला प्रश्न आलेला आहे। तर चला बघूया। पहला प्रश्न, नीचे दिए गए शब्दों में तत्सम और तद्भव शब्द अलग करके लिखो। आश्चर्य। आता तुम्हाला काय करायचं आहे? पहिला बाई सांगते, नीचे खाली काही शब्द दिलेले आहेत, त्यातून तुम्हाला तत्सम किंवा तद्भव शब्द जे आहे तुम्हाला वेगवेगळा करायचा आहे। कळलं? परत सांगते मी की खाली काही शब्द दिलेले आहेत, त्यापासून तुम्हाला तत्सम किंवा तद्भव या शब्दाला वेगवेगळे लिहायचा आहे। कळलं आता? हो। तर पहिला आपण शब्द पाहणार। बघा, आश्चर्य, अंधेरा, उजाला, चांद, दिया, भिक्षा, मृत्यू, मुख, रात, सत्य, सूर्य, सोना। तर याप्रमाणे तुम्हाला शोधायचं आहे की तत्सम शब्द कोणता आहे आणि तद्भव शब्द कोणता आहे। तर पहिला आपण शोधन केलेला आहे तत्सम शब्दाचा की तत्सम शब्द कोणता आहे। तर पहिला बघा, आश्चर्य, भिक्षा, मृत्यू, मुख, सत्य, सूर्य हा कोणता शब्द आहे? तुमचा तत्सम शब्द आहे। कोणता? तत्सम शब्द। याप्रमाणे तुम्हाला असंही शोधायचं आहे आणि लिहायचं आहे। कळलं की नाही? हो। तर अजून बघूया, चला। आता तुमच्या समोर आलेला आहे तद्भव शब्द। आपण तत्सम शब्द पाहिले, आता तद्भव शब्द। तर तद्भव शब्द कोणता आहे? अंधेरा, उजाला, चांद, दिया, रात, सोना। तर याबद्दल हा कोणता शब्द आहे? तद्भव शब्द आलेला आहे। कळलं की नाही तुम्हाला? हो। तर अजून बघूया, चला। बघा, आता प्रश्न दुसरा दिलेला आहे। प्रश्न दुसरा कशा प्रमाणे दिलेला आहे हे आपल्याला बघायचं आहे। तर प्रश्न दूसरा, दिए गए शब्दों के तत्सम और तद्भव रूप लिखो। तुमच्यासाठी पण असा प्रश्न कधी विचारून जाणार आहे की जे शब्द तुम्हाला दिलेला आहे, तत्सम शब्द दिले आहे, त्यांना तुम्हाला तद्भव शब्दातून तुम्हाला रूपांतरण करायचं आहे। तर याबद्दल पहिला आहे अग्नी। तर यांचा तत्सम शब्द अग्नी आणि तद्भव म्हणजे आग। कोकिल, कोयल, कर्म, काम, गो, गाय, नयन, नैन। कळलं? हो। परत सांगू का? काय सांगू? चला। अग्नीचा आग, कोकिलचा कोयल, कर्म का काम, गौ का गाय, नयनचा नैन। कळलं आता? हो। तर अजून पाहूया, चला। अजून आहे सहावा, भाग्य म्हणजे भाग। भाग्य म्हणजे काय? भाग। निंद्रा म्हणजे निंदा, पूर्व म्हणजे पूरब, बानर म्हणजे बंदर आणि सर्प म्हणजे साप। काय आहे? साप। तर अजून आहे, आता तुमच्या समोर आलेला आहे प्रश्न तिसरा। कोणता? प्रश्न तिसरा आलेला आहे। तर प्रश्न तिसरा काय आहे बघूया। नीचे दिए गए शब्दों में से अंग्रेजी, अरबी, फारसी और पुर्तगाली शब्द अलग करके लिखो। आता तुम्हाला इथे काही शब्द दिलेला आहे, तुम्हाला काय करायचं आहे की यातून अरबी किंवा अंग्रेजी किंवा अरबी किंवा फारसी आणि पुर्तगाली या शब्दाला वेगवेगळे करायचं आहे। कळलं की नाही? हो। तर पहिला आपण शब्द विचारूया। अचार, आदमी, बटन, डायरी, खून, सिनेमा, गोभी, कानून, मोटर, पादरी, कागज, गैस, प्याज, मशीन, जागीर, शादी, मेज, खराब, गोदाम, रेडिओ। तर याप्रमाणे इथे काही शब्द दिलेले आहे। तुम्हाला यातमध्ये अरबी, फारसी किंवा पुर्तगाली शब्द जे हे तुम्हाला वेगवेगळे करायचं आहे। कळलं की नाही? हो। तर चला बघूया। बघा, तर पहिला अंग्रेजी शब्द आहे, मी इथे परत लिहिलेला आहे। तर पहिला कोणता शब्द आहे? अंग्रेजी शब्द। तर अंग्रेजी शब्द कोणता आहे? डायरी, सिनेमा, तिसरा मोटर, गॅस, मशीन, रेडिओ। कळलं? तर याप्रमाणे इथे अंग्रेजी शब्द असाही दिलेला आहे। परत मी सांगत आहे बघा, डायरी, सिनेमा, मोटर, गॅस, मशीन, रेडिओ। तर याप्रमाणे इथे अंग्रेजी शब्द असाही दिलेला
आहेत. अजून आहेत बघूया. बघा आता अरबीतून फारसी शब्द, आता कोणता आहे अरबीतून फारसी शब्द? आदमी, खून, कानून, कागज, जागीर, शादी, खराब. तर याबद्दल अरबीतून फारसी शब्द असाही प्रमाणे निघलेला आहे किंवा इथे दिलेलं आहे. तर याप्रमाणे तुम्हाला असं करायचं की तुम्ही कसं असा विचार करणार की आम्हाला कसं माहीत जाणार की अरबी ते आहे किंवा फारसी शब्द आहे. तर याबद्दल तुम्हाला कसं करायचं आहे की त्यांना जे हे शब्द तुम्हाला द्यायचा आहे नीटप्रमाणे ऐकून घ्यायचा आणि त्यांना परत 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 वाचन करायचं. जेव्हा तुम्ही परत परत वाचन करायचं, लिहून वाचन करायचं, जेव्हा तुम्ही असं करणार तेव्हा तुम्हाला कळणार की कशाप्रमाणे तुम्हाला हे वाचनासाठी आहेत किंवा तुम्ही कसा यांचा उपयोग करणार आहे. जेव्हा तुम्ही यांचा उपयोग करणार नीटप्रमाणे आणि असाही शब्द आहे की जसं हा खूपच सरळ शब्द आहे, हा खूपच सरळ शब्द आहे, तुम्ही नेहमी यांचं वाचन करणार तर तुम्हाला तुरंत म्हणजे झटकन समजून घेणार आहे. जेव्हा तुम्ही नाही करणार तेव्हा तुम्हाला नाही करणार, तुम्हाला खूपच प्रयत्न करणार आहे. कारण की हा व्याकरण जे आहे खूपच कठीण नाही आहे असं मी नाही सांगणार आहेत, पण एवढा जेव्हा तुम्ही समजून नाही घेणार, जेव्हा तुम्ही समजून घेणार तेव्हा तुम्हाला पण चांगल्या प्रमाणे हे सगळं येणार आणि तुम्ही नीटप्रमाणे यांचं वाचन करणार आहे. तर याबद्दल तुम्हाला कसं करायचं आहे, यांचा जे शब्द आहे तुम्हाला नीटप्रमाणे ऐकायचं आहे आणि नीटप्रमाणे लिहून त्यांचं वाचन करायचं आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून काय आहे बघूया. आता पुर्तगाली शब्द, आता कोणता शब्द आहे पुर्तगाली शब्द? अचार, बटन, गोभी, पादरी, प्याज, मेज, गोदाम. तर याबद्दल तुम्ही पाहिले की इथे अजून काही शब्द दिले आहेत जे पुर्तगालीतून आलेला आहे. तुम्ही असं पण करू शकतात की पुर्तगाली शब्द काय होतात असा यांचा अर्थ शोधून घ्या आणि ज्यापासून तुम्ही असं शोधणार तेव्हा तुम्हाला असाही जे शब्द दिलेला आहे त्यातून तुम्हाला अजून काही शब्द भेटणार आहे. तर जेव्हा तुम्ही अजून काही शब्द भेटणार तुम्ही त्यांचं वाचन करणार तर नीटप्रमाणे तुम्हाला समजून घेणार की तुम्हाला समजून घेणार किंवा समजून येणार की याबद्दल पुर्तगाली शब्द कसा असतो, फारसी शब्द कसा असतो आणि अंग्रेजी शब्द तर तुम्हाला माहीत जाणार आहे, हे मला माहीत आहे. तर याप्रमाणे असा जे शब्द तुमच्या समोर दिलेले आहे यांचा अजून काही शब्द आहेत का हे पण तुम्ही बघून घ्या. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की कशाप्रमाणे आपल्या समोर अशा प्रश्न किंवा उत्तरे येणार. कारण की याबरोबरही आपल्याला असा विचार करायचा आहे की जेव्हा अरबी भाषातून किंवा अंग्रेजी भाषातून जे पुर्तगाली शब्द येतात तर याप्रमाणे आपल्याला कसं शिकायचे आहे की कसं बोलायचं आहे हा नेहमीच आपल्याला करायचा आहे. कारण की आपण नाही करणार किंवा नाही बोलणार तर आपल्याला काहीही समजून नाही घेणार. तर याबद्दल तुम्हाला कसंही विचार करू नये आणि यात काहीतरी अजून काय तुम्हाला शिकायला मिळणार किंवा करणारा मिळणार हे सगळं तुम्ही व्यवस्थित नीटप्रमाणे घेऊन या. कारण की तुम्हाला कळणार जेव्हाही तुम्हाला येणार, जेव्हा तुम्हाला नाही करणार तेव्हा तुम्हाला काहीही येणार आहे. तर याबद्दल मी तुम्हाला असंही सांगणार आहे की तुम्ही हा नीटप्रमाणे किंवा नीटप्रमाणे हा ऐकून घ्या आणि कसं उच्चारण कसं करायचं हे पण तुम्ही ऐका, पुन्हा पुन्हा ऐका की यांचं उच्चारण कशा केलेलं आहे, शिक्षकाने असं यांचं उच्चारण कसं प्रमाणे केलेलं आहे किंवा कसं करणार आहे. जेव्हा तुम्ही हा जे उच्चारण परत 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 ऐकत तेव्हा तुम्हाला झटकन समजून घ्यायचं आहे की ह्यांचं उच्चारण असं बद्दल होणार किंवा यांचं उच्चारण असंही केलेलं आहे. तर याप्रमाणे तुम्हाला लवकर समजून घेणार की याचा अर्थ असंही दिलेले आहे किंवा यांचा उपयोग असासाठी केलेला आहे. तर याप्रमाणे तुम्हाला लवकर कळणार की यांचा अर्थ असाही दिलेला आहे किंवा यांचा अर्थ असा दिलेला आहे. तर मी तुम्हाला परत तेही सांगत की तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्या, परत परत ऐकून घ्या. जेव्हा तुम्हाला ते नाही समजत ना तेव्हा तुम्ही काय करा की त्याला नीटप्रमाणे लिहून घ्या आणि लिहून लिहून वाचून घ्या, लिहून लिहून वाचून घ्या. त्याप्रमाणे तुम्हाला लवकर कळणार किंवा लवकर समजणार आहे. कळलं? हो. तर असाही तुम्हाला करायचा आहे. जेव्हा तुम्ही करणार तेव्हाही तुम्हाला येणार आणि तुम्ही शिकणार. जेव्हा तुम्ही काहीही नाही करणार तुम्हाला काहीही नाही. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे आणि यांचं जे कार्य दिलेले आहे किंवा कार्य करणार आहे तर तुम्हाला सतत करणार आहे. धन्यवाद.